अध्यक्ष महाराज, एका महत्त्वाच्या विषयावर अध्यक्ष महाराज एक 10 मिनिटं मी चर्चा करायला उभा आहे। आपल्यालाही माहिती आहे की सन्माननीय देशगौरव युगपुरुष देशाचे प्रधान सेवक नरेंद्र मोदीजी अध्यक्ष महाराज सबका साथ सबका विकास या भावनेनी या देशाला विश्व गौरव करण्याचा सातत्याने प्रयत्न करते। अध्यक्ष महाराज, हा देश भयमुक्त व्हावा, भूकमुक्त व्हावा, नक्षलमुक्त व्हावा, आतंकमुक्त व्हावा, रोजगारयुक्त व्हावा। स्टँडअप योजना, स्टार्टअप योजना, युनिकॉर्नच्या संदर्भातला स्किलचा निर्णय आणि अध्यक्ष महाराज, पण यामध्ये महाराष्ट्रामध्येही आपल्याला वेगाने काम करण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महाराज, मी आर्थिक पाहणी अहवालाचं पेज 273 जेव्हा मी वाचलं तेव्हा लक्षात आलं की सन्माननीय मंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये व सन्माननीय माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये यामध्ये जास्त काम करण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महाराज, हा आकडा आहे। अध्यक्ष महाराज, आज महाराष्ट्रामध्ये वर्ष अखेरीस चालू नोंदवहीत असलेल्या बेरोजगारांची संख्या आहे 73,74,000। आता हे खरं असू शकतं की महाराष्ट्रामध्ये 73,74,000 जे बेरोजगार आहे याच्यामध्ये अध्यक्ष महाराज काही आंशिक बेरोजगार असतात, काही स्थायी बेरोजगार असतात, काही मोसमी बेरोजगार असतात, हे मी समजू शकतो। पण अध्यक्ष महाराज, एक रोजगारयुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर अध्यक्ष महाराज त्यावर चर्चा करण्यासाठी मी अध्यक्ष महाराज उभा आहे। मी जेव्हा आपल्या बजेटचा विचार करतो अध्यक्ष महाराज, तेव्हा एकीकडे अध्यक्ष महाराज 73,74,000 बेरोजगार आहे, दुसरीकडे अध्यक्ष महाराज राज्यामध्ये 5 लाख कर्मचारी, शिक्षक आणि निमशासकीय कर्मचारी असा एकूण 17 लाख काही हजार हे कर्मचारी आहे। आपण या 17 लाख काही हजार कर्मचाऱ्यांसाठी यावर्षी किती खर्च करणार आहोत अध्यक्ष महाराज? 2,68,330 कोटी केलाच पाहिजे अध्यक्ष महाराज। शेवटी राज्य चालवायचं आहे, प्रशासन चालवायचं आहे, निर्णय घ्यायचे आहे। पण जेव्हा 2,68,330 कोटी खर्च करतो तर माझी साधी अपेक्षा आहे की 17 लाखासाठी जर तुम्ही 2,68,330 खर्च करता तर मग 73,74,900 बेरोजगारांसाठी तुमच्या योजनेला निधी कमी पडता कामा नये। अध्यक्ष महाराज, आज बेरोजगार तरुणांच्या मनामध्ये एक भावना आहे, इतकं उत्तम काम हे सरकार करताय न भूतो असं काम या सरकारच्या माध्यमातून सरकारचे विविध मंत्री अध्यक्ष महाराज मन लावून काम करताय। इतकं मन लावून काम करताय की अर्ध्या मंत्र्यांना तर शुगरही झाली आहे, इतकं मन लावून काम करताय। शुगर झाली की नाही तर अध्यक्ष महाराज, आणि दुसरीकडे काय होतं अध्यक्ष महाराज, कधी टीईटीचा पेपर फुटतो, कधी अध्यक्ष महाराज नीटचा पेपर फुटतो, आणि त्या तरुणाच्या मनामध्ये अध्यक्ष महाराज कारण नसताना एक प्रशासन, शासन, राजकीय वातावरणाबद्दल अध्यक्ष महाराज एक नकारात्मक भावना निर्माण होते। त्यांच्याही मनात असा भाव येतो कि अध्यक्ष महाराज, मतलब की है दुनिया सारी, कौन किसका होता है, मतदान के समय आते हैं मगर सबसे ज्यादा धोखा यही देते हैं। हा जो भाव आहे ना अध्यक्ष महाराज, हा लोकशाहीला घातक आहे। खर तर सुदैवाने जे मंत्री महोदय उत्तर देणार आहे ते कर्तृत्वशाली आहे। मी त्यांची बॅलन्स शीट बघत होतो, 50-100 आमदार, 1000-200 आमदार एकीकडे आहे, ते एवढे सक्षम आहे की ते एकटेच तेवढे इन्कम टॅक्स भरतात। याचा अर्थ असा आहे की त्यांच्यामध्ये प्रचंड प्रचंड ही काम करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे। आणि म्हणून मी त्यांच्याकडून या संदर्भामध्ये काही गोष्टी या स्पष्ट करू इच्छितो। खरं तर आज इथं उपमुख्यमंत्री म्हणजे तेव्हाचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेजी नाही, मी त्यांच्या कॅबिनेटमध्ये होतो मंत्री महोदय, आमदार अध्यक्ष महोदय। एक गोष्ट मला धडाडीने निर्णय केला, काय केला, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, त्याला गमतीमध्ये लाडका भाऊ योजना म्हटल्या जायची।
त्याच्यामध्ये आपण 12वी उत्तीर्ण असेल 6,000 रुपये द्यायचो, ITI डिप्लोमा धारक असेल अध्यक्ष महाराज 8,000 द्यायचो, पदवीधर पदव्युत्तर असेल 10,000 द्यायचो. अध्यक्ष महाराज मी ती कथा आठवते, मी कधीतरी ती सभागृहातही सांगितली की लंडनच्या कोर्टामध्ये केस चालू होती. एका आरोपीवर पाव चोरी करण्याचा आरोप होता की यांनी पाव चोरी केली. जजनी सारं ऐकून घेतलं, सारे पुरावे बघितले आणि सांगितलं की मी शिक्षा देतोय की यांनी पाव चोरी केला, याला मी 1 पाऊंड दंड देतो आहे. काही क्षण थांबले आणि नंतर ते म्हणाले की याला 1 पाऊंड दंड आहे, पण इथं जेवढे लोक उपस्थित आहे त्या सर्वांनी जाताना 10 पाऊंड दंड हा जमा करायचा. मग एकाने विचारलं की आम्ही थोडी पाव चोरी केली, आमचा काय दोष आहे, आम्हाला का दंड करताय. तेव्हा जज म्हणाले अरे यांनी तर पोटासाठी भूक मिटवण्यासाठी 1 पाव चोरी केला. तुम्ही एवढे सुशिक्षित आहात, तुम्ही समजदार आहात, पण तुम्ही अशी राजव्यवस्था निर्माण केली की ज्यामध्ये याला पाव चोरी करावी लागते आणि म्हणून सर्वात जास्त दोषी हा पाव चोरी करणारा नाही तुम्ही आहात. अध्यक्ष महाराज उद्या आपल्यावर अशी अवस्था येता कामा नये आणि म्हणून मी काही स्पेसिफिक सूचना करणार आहे. हे खरं आहे की आम्ही आता 4थ्या क्रमांकाची अध्यक्ष महाराज इकॉनॉमी होतोय, पण अध्यक्ष महाराज ही इकॉनॉमी होताना एका गोष्टीचं लक्ष द्यावं लागेल की आमचा समाज विषमता मुक्तीकडे असेल की नाही. की एकीकडे अध्यक्ष महाराज खाऊन खाऊन पचवायला 20 किलोमीटर जाणारा व्यक्ती आहे आणि दुसरीकडे पोटाची भूक शमवण्यासाठी 20 किलोमीटर चालणारा कष्ट करणारा व्यक्ती आहे. याची आपल्याला जाणीव अध्यक्ष महाराज ठेवावी लागेल. महाराष्ट्र $1 ट्रिलियन इकॉनॉमी होईल अध्यक्ष महाराज, पण अध्यक्ष महाराज $1 ट्रिलियन होताना तो सिरोंच्याकडे असणारा अंकिसा, असरअली, भामरागड अध्यक्ष महाराज या ठिकाणचा जो तरुण आहे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. आपण त्याच्यासाठी काही व्यवस्था निर्माण करत आहोत की नाही अध्यक्ष महाराज, याचाही अध्यक्ष महाराज आपल्याला विचार करावा लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज अष्टप्रधानांना सांगताना म्हणायचे की आपल्याला जाती धर्माच्या बाहेर जाऊन कर्तृत्व असणाऱ्या युवकांना सोबत घेतलं पाहिजे. कौशल्य विकास, आत्मनिर्भरता. आणि तेव्हा कौशल्य विकास काय होता अध्यक्ष महाराज, आम्ही जय भवानी जय शिवाजी म्हणतो पण शिकत नाही. अध्यक्ष महाराज तेव्हाचं कौशल्य होतं किल्ले बांधणी, तेव्हाचं कौशल्य होतं नौदल, तेव्हाचं कौशल्य होतं शस्त्र निर्मिती, तांत्रिक काम. अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा युवतींचा विचार केला, चारित्र्य आणि शिस्त निर्माण केली, शेती अर्थव्यवस्थेला एकमेकाशी जोडलं, ध्येय वेळे तरुण निर्माण केले आणि म्हणूनच 14व्या वर्षी बैठक झाली, 16व्या वर्षी तोरणा जिंकला अध्यक्ष महाराज. आज काही राज्यांमध्ये आपण बेकारी भत्ता देतो अध्यक्ष महाराज. राजस्थानमध्ये साधारणतः 4,500 रुपयापर्यंतचा बेरोजगारी भत्ता देतो, हरियाणामध्ये 3,500 रुपयापर्यंतचा देतो, उत्तर प्रदेशमध्ये 1,500 रुपये देतो, छत्तीसगडमध्ये 2,500 रुपये देतो, पश्चिम बंगाल, बिहार, हिमाचल प्रदेश यासारख्या ठिकाणी सुद्धा बेरोजगारी भत्ता दिला जातो. आणि हा बेरोजगारी भत्ता देताना मनात एकच भाव असतो की या व्यवस्थेमध्ये अध्यक्ष महाराज तरुण तरुणी विद्यार्थी विद्यार्थिनी अध्यक्ष महाराज यामध्ये त्यांना काही गोष्टींची मदत केली पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्री महोदय मंगलप्रभात गौडाजी व मुख्यमंत्री महोदय या दोघांचंही अभिनंदन करेन, सरकारचं अभिनंदन करेन, आमच्या कार्यक्षम बावनकुळे साहेबांचंही अभिनंदन करेन. हे खरं आहे की जेव्हा आमचं सरकार जनतेने निवडून दिलं तेव्हा जी बेरोजगारी मागच्या वर्षी 6.4% होती ते अध्यक्ष महाराज आता 4.5% आली. पण अध्यक्ष महाराज राजेशाही असो की लोकशाही असो, आम्ही पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या विचारावर चालतो. अंत्योदयाचा मंत्र हा आमचा आत्मा आहे की शेवटच्या पंक्तीत बसलेल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत अध्यक्ष महाराज त्याचा हक्क पोहोचला पाहिजे, त्याचा जीवन जगण्याचा अधिकार पोहोचला पाहिजे. ही अध्यक्ष महाराज भारतीय जनता पार्टी म्हणून आमची नेहमी भूमिका राहिली आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने मंत्री महोदय आपण तर अनुभवी आहात, आपण आपल्या कर्तृत्वाने आज जिथेही जातो आम्ही अध्यक्ष महाराज
तेव्हा मंत्री महोदयाचं नाव दिसतं. एअरपोर्टवर विमान पकडायला गेलो तर आम्ही ज्या गाडीत बसतो अध्यक्ष महाराज, त्या बॅटरी ऑपरेटेड गाडीमध्येही रोडांचंच नाव दिसतं, नाव दुसरं दिसत नाही. एक कर्तृत्वशाली मंत्र्यांकडून आमच्या अपेक्षा आहे की तुम्ही मोठे जागात पण आम्ही तुमच्या आसपास राहतो, आम्हाला थोडं मोठं कसं करता येईल याचा विचार करा अध्यक्ष महाराज. आम्हाला म्हणजे मगा नाही, ज्या युवकांना यामध्ये मी काही अध्यक्ष महाराज सूचना करतो, योग्य असतील तर त्या स्वीकारल्या पाहिजे, अयोग्य असतील तर तर्कसंगत उत्तर दिलं पाहिजे. काय केलं अध्यक्ष महाराज महाराष्ट्राने? केंद्राकडे मुद्रा योजना असेल, स्टँडअप असेल, स्टार्टअप असेल, बँकेच्या छोट्या छोट्या कर्जाच्या व्यवस्था असेल, आज आमच्याकडे कोणतीही यंत्रणा नाही की एखाद्या बेरोजगार तरुणाला कर्ज घेण्याच्या दृष्टीने तो बँकेत गेल्यावर चप्पल झिजून जाते पण त्याला कर्ज उपलब्ध होत नाही. सरकारची योजना आहे कर्ज घ्या, आम्ही 35% अनुदान देऊ, 20% अनुदान देऊ, पण अध्यक्ष महाराज हे अनुदान देण्याची योजना जर कर्जच मिळालं नाही तर पूर्ण कसं होईल? आणि म्हणून माझी पहिली मागणी आहे की या संदर्भामध्ये एक समिती करण्याची आवश्यकता आहे की ज्या समितीनी हा जो देशातील बेरोजगारांचा दर आहे हा नियंत्रणात कसा आणता येईल. हे खरं आहे अध्यक्ष महाराज की सारी बेरोजगारी संपेल असा माझाही दावा नाही, सारी बेरोजगारी संपेल अशी व्यवस्था उभी करता येणार नाही, मग जाणीव आहे. पण अध्यक्ष महाराज त्याला सपोर्टिव्ह सिस्टीम करावी लागेल. मग ती सिस्टीम काय असेल अध्यक्ष महाराज? इतका महत्वाचा प्रश्न आहे रोजगाराचा. आज अध्यक्ष महाराज 2000 मध्ये आम्ही रोजगार व स्वयंरोजगाराचं धोरण केलं, 26 वर्ष झाले. माझी विनंती आहे की रोजगार स्वयंरोजगाराचं जे धोरण आहे, जी बेरोजगारी या महाराष्ट्रातील एक जटिल व ज्वलंत समस्या बनली आहे अध्यक्ष महाराज, 2000 मध्ये 43 लाख बेरोजगार होते, आज ते 73 लाख झाले. लोकसंख्या वाढली म्हणून झाले. पण अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये रोजगार व स्वयंरोजगाराचं धोरण करण्याच्या दृष्टीने अध्यक्ष महाराज सन्माननीय मंत्री महोदयांनी एक धोरण समिती करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महाराज या महाराष्ट्रामध्ये मी 95 मध्ये निवडून आलो. मी मतदारांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या विधानसभेत मला विषय मांडण्याची संधी दिली, त्यांना सॅल्यूट आहे मतदारांना. अध्यक्ष महाराज जेव्हा मी सुरुवातीला आलो तेव्हा या महाराष्ट्राच्या उद्योग, छोटे उद्योग, मध्यम उद्योग यांना बँकेवर निर्भर राहू नये म्हणून अध्यक्ष महाराज सिकॉम आणि महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन होतं. अध्यक्ष महाराज कार्यालय आजच आहे, आजही आहे, अधिकारी सुद्धा आजही तिथं बसतात. पण कोण अधिकारी? जे नावडते आहे, ज्यांना मंत्रालयात ठेवायचं नाही त्यांना सिकॉम मध्ये पाठवलं जातं. ज्यांना मंत्र्यांना वाटतं की याचा चेहरा पाहता कामा नये त्याला MSFC मध्ये पाठवलं जातं. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, हा विभाग तुमचा नाही आहे, हा उद्योग विभागामध्ये येतो. पण एकदा तुम्ही आश्वासन देऊन तुम्ही अतिशय उत्तम खरं तर अर्थतज्ञ आहात, प्रत्येक पैशाचं कसं उत्तम नियोजन करायचं, एक पैसा पेरला तर त्याला 100 पैसे कसे झाडाला उगवेल ही क्षमता तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून तुम्ही अध्यक्ष महाराज सिकॉम आणि MSFC याचा पुन्हा एकदा याला जिवंत कसं करता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महाराज एक मोपेक नावाची महाराष्ट्राची पहिली संस्था होती, ओव्हरसीज एम्प्लॉयमेंटचं काम करायची. अध्यक्ष महाराज आता जग हे तलवारीवर जिंकता येत नाही, आता जग तोफेनी जिंकता येत नाही, ज्ञानाने जिंकावं लागतं. मग आम्ही या मोपेकच्या माध्यमातून जग कसं जिंकता येईल? मॉरिशसमध्ये 1832 मध्ये उत्तर प्रदेशच्या गावातले लोक ऊस तोडायला गेले आणि आज मॉरिशसचे पंतप्रधान आपल्या उत्तर प्रदेशचे जय श्रीराम म्हणणारे आहे. तर अध्यक्ष महाराज जर महाराष्ट्राच्या तरुणामध्ये शक्ती आहे अध्यक्ष महाराज, आम्हाला असणारी सर्वात मोठी देण कोणती आहे? छत्रपती शिवाजी महाराज.
तुम्ही कोणत्याही जातीचे असू द्या, धर्माचे असू द्या, रंगाचे असू द्या, वंशाचे असू द्या, पक्षाचे असू द्या, कोणत्याही नेत्याचे कार्यकर्ते असू द्या, अध्यक्ष महाराज, तुमची उंची किती असू द्या, तुमचं वजन किती असू द्या, तुम्ही धनवान असा, गुणवान असा, निर्धन असा, फक्त हृदयात जर शिववा असेल ना अध्यक्ष महाराज, तर तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते, जी पतंजलीचं टॉनिक घेऊनही निर्माण होणार नाही. आणि मग अशा प्रसंगामध्ये हा महाराष्ट्राचा तरुण मोपेकच्या माध्यमातून अध्यक्ष महाराज आपल्याला पुढे नेता येईल. क्लस्टरच्या बाबतीत आपण क्लस्टरच्या योजना करतो अध्यक्ष महाराज, आपण सांगतो की ही आमची योजना आहे, ती आमची योजना आहे, पण अध्यक्ष महाराज कधी त्याचा अध्यक्ष महाराज आपण मूल्यांकन करतो का की ही योजना, या योजनेतून आम्ही काय निर्माण करू शकू. अध्यक्ष महाराज आमची अवस्था त्या पर्यावरण प्रेमी व्यक्तीसारखी आहे की मी बी पेरलं बास माझं काम संपलं, अरे बाबा त्याला पाणी दे, खत दे, झाड लागेल, नाही तर तुझं पर्यावरण प्रेम कोणतं कामाचं. नुसतं बी लावली आणि बी पक्षी घेऊन गेले आणि तू मात्र पर्यावरण प्रेमी राहिला, असं अध्यक्ष महाराज होता कामा नये. या दृष्टीनेही काम केलं पाहिजे. आणि अध्यक्ष महाराज माझी शेवटची मागणी आहे, 7.5 पावणे 8 लाख कोटीच्या बजेटमध्ये माझी मान्य मंत्री महोदयांना आग्रहाची विनंती आहे. अतिशय उत्तम काम करताय. खरं तर मला विश्वास आहे की नावाप्रमाणेच या महाराष्ट्राच्या बेरोजगार असणाऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये एक मंगल प्रभात निर्माण होईल. पण ही मंगल प्रभात निर्माण करण्यासाठी मंत्री महोदय तुमच्यावर एक जबाबदारी आहे, आणि ती जबाबदारी आहे तुमच्या डिपार्टमेंटला पैसेच नाही आहे. चंद्रपूरचा ITI आम्ही सांगतोय की तंत्रज्ञानाने उत्तम करा. 100 कोटीचा आम्ही एस्टिमेट केलं अध्यक्ष महाराज, की आमचा मुलगा कुठेही कमी नाही. जगातले सर्वात जास्त वाघ माझ्या मतदारसंघात आहे जगातले, तर आमच्याकडचा तरुण, आमचा मतदार वाघापेक्षा कमी नाही आहे, फक्त संयम आहे. सर्वात जास्त ऊन आमच्या शहरात आहे अध्यक्ष महाराज, उष्णता, पण आम्ही इतके सहनशील आहोत की आम्ही आमच्या गावाचं नाव सूर्यपूर केलं नाही, आजही चंद्रपूरच आहे. चंद्राची शीतलता आहे. आणि म्हणून मंत्री महोदय तुम्ही या दृष्टीने या उत्तरामध्ये चंद्रपूर ITI ला 100 कोटीचा जो प्रस्ताव आहे, तो जे 1200 कोटी तुम्हाला आता मंजूर होणार आहे, महाराष्ट्राचं वर्णन चांदा ते बांधा होते, हे 100 कोटी सुद्धा तुम्ही मंजूर केले, तर तुमचा मोठेपणा उठून दिसेल, तुमचं मंत्रीपद हे उठून दिसेल की एक मंत्री मुंबईमध्ये बसून, साऊथ मुंबईमध्ये बसून, एका मोठ्या घरात राहून छोट्या गरीबाचा, चंद्रपूरचा विचार करताय, त्या फाटक्या माणसाचाही विचार करताय, हा भाव निर्माण होईल. आणि म्हणून ही उत्तरं अपेक्षित आहे. आपल्याला खूप शुभकामना. आणि आपण ही बेकारी निर्मूलन करण्याचे प्रणेते व्हावे. मला वाटतं जसा एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीबद्दल पाणीदार नेता म्हटला जातो, तसं रोजगार देणारा तुम्ही एक युवकांचे एक मार्गदर्शक बनावे, ही माझी सदिच्छा आहे. आणि या दृष्टीने माझ्या प्रश्नाची उत्तर अपेक्षित आहे. आणि आपल्याला खूप धन्यवाद. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय ज्येष्ठ सदस्य, आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय सुधीर भाऊने जे काही चांगला बिल मांडला त्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये दोमत नाही आहे. पण अजून 7 बिल बाकी आहे म्हणून तर जास्त बोलणार नाही आहे, फक्त मी पॉइंटेडली जवाब देतो. एक तर माननीय अध्यक्ष महोदय सर्वांना मान्य केल्या पाहिजे की केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांची सरकार आणि महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकार याने जे बेरोजगारी रोजगारीने विशेष महत्त्व दिलं आहे. पूर्वी आपल्याकडे स्किल डिपार्टमेंट न होता, नवीन स्किल डिपार्टमेंट निर्माण केला आणि ते आत्ता त्यामध्ये फार काही मी विस्तारामध्ये जात नाही, तरी आपण दरवर्षी 700-800 रोजगार मेळावे आयोजित करतो. प्रत्येक तालुक्यामध्ये अवेलेबल आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनामध्ये आपण चांगला 1,38,000 उमेदवारांना कार्य प्रशिक्षण घेतला. विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपल्या 2135 केंद्र सुरू आहेत. यामध्ये 3,17,000 विद्यार्थी शिकत आहे. ते ग्रामीण क्षेत्रासाठी आपण आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र सुरू केला होता 555, त्यामध्ये 40,000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहे. माननीय अध्यक्ष महोदय, DPC अंतर्गत 36 जिल्ह्यामध्ये 570 प्रशिक्षण केंद्रामध्ये 45,000 उमेदवार कौशल्य प्रशिक्षण घेत आहे. मोठी लिस्ट आहे. आपण ज्या नवीन सुरू केल्या त्यामध्ये शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केले,
आपण ते नवीन न्यू एज कोर्सेस सुरू केले. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सुधीर भाऊने जे काही 3 मागणी केली, एक तर ते त्यांची मागणी, त्यांची सूचना होती की मुद्रा योजना आहे, स्टँडअप योजना आहे, पण मुला मुली तर बेरोजगार तर त्याचा लाभ जात नाही. तो त्यासाठी आपण एक समिती गठीत करावा. माननीय सुधीर भाऊ, माननीय अध्यक्षजी, आपण नक्की 1 महिन्याच्या आत हा आपला जे विषय आहे ते विषय लक्षात घेऊन आपण एक बेरोजगारीसाठी, नोकरीसाठी एक समिती गठीत करू. आपण त्या समितीवर यावा असं मी आपले विनंती करतो. ते करू आपण करू. आपलं नाव घेणार, आपला विषय पण घेणार आहे. एक आपला पूर्वी आपला विषय घेऊ का? नंतर घेऊ. आपला सर्वांचा विषय घेणार आहे, काळजी करू नये. माननीय अध्यक्ष महोदय, ते सुधीर भाऊने एक विषय मांडला, त्यांच्या बिल आहे म्हणून ते एक त्यांच्या विषय पूर्वी घेतो. ते सिकॉमने परत जिवंत करावा. माननीय अध्यक्ष महोदय, चांगली सूचना आहे. आपण मी आज आमच्या विभागामार्फत, आमचा विषय नाही आहे, ते सुधीर भाऊने पण मान्य केला, तरी पण उद्योग विभागाने सूचना देऊन माझी माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 10,000 MIDCमध्ये छोटे मोठे उद्योग किंवा असे ते अलाइड असे बंद पडलेले आहे. कमीत कमी MIDCचे मधले 2,000पेक्षा जास्त प्लॉटमध्ये काही ना काही कन्स्ट्रक्शन आहे, पण ते 10 वर्ष 15 वर्षापासून बंद पडाय. आणि कमीत कमी 5,000 करोडच्या कॅपिटल बँकाचे लोन वगैरे तिथे थकीत बाकी आहे. काय होणार नाही आहे. आपण माननीय सुधीर भाऊ, आपण सिकॉमने उद्योग विभागने विनंती करू की हे जे काही आपण पूर्वी आपण रोजगार भत्ता देत होते, नंतर त्यामध्ये जास्त काही साध्य नाही झालं म्हणून आपण ते बेरोजगारचे संस्थाचे निर्माण केलं आणि त्याने आपण प्रायोरिटीवर काम देता. हा आपण एक जे आपले शिक्षित बेरोजगार आहे त्यांच्यासाठी जे बंद पडलेले इंडस्ट्रीज आहे, फॅक्टरीज आहे, उद्योग आहे, त्याने आपण एक विशेष योजना माननीय मुख्यमंत्रीकडे मी सबमिट करू की ते बँकाने, असंही बँकाने काय मिळणार नाही आहे. फार मोठी नॅशनल कॅपिटल तिथे गुंतून पडलेली आहे. तो त्याने बँकाने आपण एक 10 वर्षाचे किंवा 15 वर्षाचे आपण काय त्यांचे करू की तुम्ही ते बेरोजगाराची समितीने, एज्युकेटेड बेरोजगारांना हा ज्याने रस आहे त्याने ते हे चालून द्यावा आणि नंतर तुम्ही हळूहळू तुम्हाला ते पैसा पण रिकवर करते असं आपण एक सिकॉमनं रिकवर ते पण करू. आपण सुधीर भाऊ, ते एम्प्लॉयमेंट, ओव्हरसीज एम्प्लॉयमेंटसाठी आपण सांगितलं. आपण इथे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल अकॅडमी सुरू केली आणि आपलं म्हणणं बरोबर आहे. पूर्ण विश्वमध्ये अतिशय फार मोठी डिमांड आली आहे. आता जे राजनीतिक उथलपुथल विश्वमध्ये झाली त्यानंतर एक युक्रेन असेल किंवा इस्रायल असेल, त्या ठिकाणी ते सर्व एक जुने लोकांनी काढून ते नवीन लोक बघत आहे. आणि भारताचे जे लेबर आहे, भारताचे जे कारिगर आहे, भारताचे युवक आहे, युवती आहे, त्याच्यासाठी फार मोठी डिमांड आहे. माननीय अध्यक्ष महोदय, त्यासाठी आपण एक नवीन कंपनी पण स्थापित केली आहे, महिमा. ते महिमा कंपनीचं कॉलेज आपण रजिस्ट्रेशन झालं आहे, तो त्यामध्ये होईल. आपण ते चंद्रपूर ITIचा विषय केला, त्यामध्ये सुधीर भाऊ आपण ITI बांधकामसाठी आपले 36 करोडचा प्रस्ताव आला आहे, ते आपण शासनाने समर्पित सादर केला आहे. त्यामुळे एक्झिस्टिंग ITIचे नवीन वर्ग, रिनोव्हेशन सर्व काही आहे. आणि आपला मी विश्वास देतो की आपण 3 महिन्याच्या आत ते त्या फंडमध्ये जास्त फंड कसं बैठक आपण या वीकमध्ये बैठक घेऊ. सुधीर भाऊ, या वीकमध्ये बैठक घेऊ, सर्वांनी बोलू, ते आपण करू. पण माझी आपली रिक्वेस्ट आहे की बैठक पण आपण सर्व डिमांड पण करू. पण ते जे आपण 1 पॉईंटसाठी 10 पॉईंटचा दंड तिथे लंडनमध्ये झाला, ते आमच्यावर तुम्ही करू नये अशी तुमची रिक्वेस्ट करतो. माननीय पावसाठी ते अभिजित पाटीलजीने जे 2 विषय मांडला, ग्रामीण बेरोजगारीसाठी आणि मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षणसाठी, तो ग्रामीण बेरोजगारीसाठी आपण एक CM महाफंड म्हणून नवीन योजना सुरू केली आहे. त्यामध्ये गावामध्ये जिथे आपण काय स्टार्टअप आपल्याकडे जास्त आहे, उद्योग पण आहे, पण ते कुठे आहे? मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, पुणेमध्ये, संभाजीनगरमध्ये, गावामध्ये काही नाही. तर आपण हा CM महाफंड करून एक योजना सुरू केली आहे. त्यामध्ये पॉप्युलेशन प्रपोर्शनमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या तालुक्यामध्ये आपले 418 ITI, प्रत्येक तालुक्यामध्ये एक ITI आहे. ITI वाईज तिथे आपण एक इनोव्हेशन सेंटर उभा करू आणि त्या पॉप्युलेशनसाठी तिथे आपण त्याने एक लोन पण 3% दरवर लोन पण देऊ. लोनची जास्त व्हॅल्यू नाही आहे, पण त्याने प्रशिक्षण, त्याने मेंटरशिप, तिथे लोकल एक कमिटी उभा करणार आहे आणि गावामध्ये पण आपण यासाठी प्रयत्न करू.
हा मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना पूर्वीपासून फक्त कार्यप्रशिक्षणासाठी होती, त्या रोजगारसाठी ना होती. त्याने आपण सांगितला होता ते अजून पण सुरू आहे. ज्या काय रजिस्ट्रेशन त्यासाठी करता माननीय सिद्धार्थ खरात साहेबने जे काही 2-3 विषय सांगितला त्यामध्ये आपण फक्त आपली कंत्राटी पद्धतीवर आपण सांगत आहे. त्यामध्ये केंद्र सरकार यामध्ये नवीन काय करत आहे ते नवीन ॲक्ट थोड्या वेळामध्ये येतील. आणि सरकारच्या पण विषय सांगितलं आपल्या माहितीसाठी महाराष्ट्र सरकारमध्ये या नवीन माननीय देवेंद्र फडणवीस साहेबची सरकारने अनुकंपामध्ये एकही पेंडिंग ठेवला नाही. 55,000 पेक्षा जास्त माझ्याकडे एक्झॅक्ट फिगर नाही आहे, पण सर्व अनुकंपा पद भरून टाकले. त्याशिवाय पूर्वी केंद्रमध्ये माननीय नरेंद्रभाई मोदी साहेबांनी आता जे केलं आहे, पूर्वी आपल्या केंद्रमध्ये जॉब पाहिजे होता तो पर्सेंटेज कटिंग हा सर्व धोके सुरू होत्या. आता ते डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर देतात. मोठे मोठे रोजगार मेळावे एक महिन्यामध्ये ते रोजगार मेळावा असताना पूर्ण देशामध्ये लाखो युवक युवत्यांना रोजगार मिळतात. अतिशय चांगला काम सुरू आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मी माननीय सुधीर भाऊने विनंती करतो, एक तो पण ते माझ्या पूर्वी गेला त्यासाठी पण धन्यवाद. जे काही अन्य मंत्र्यांनी सहकार केला त्यांचा पण धन्यवाद. आपण हा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे आणि आपले जे सर्व डिमांडमध्ये मी आन्सर केलं, आपण हा बिल परत घ्यावा असं मी आपले विनंती करतो. अध्यक्ष महाराज, सन्माननीय मंत्री महोदयांनी अतिशय समर्पक उत्तर दिल्याने मी हे विधेयक मागे घेतो. हे विधेयक मी सभागृहाची अनुमती मागतो. प्रश्न असा आहे की माननीय सदस्यांना हे विधेयक मागे घेण्यास अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत अनुमती देण्यात आली. मी विधेयक मागे घेतो. सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 41 महाराष्ट्र बेकारी निर्मूलन विधेयक 2025 मागे घेण्यात आले. ॲडव्होकेट राहुल कुल, विधानसभा विधेयक क्रमांक 25